नमस्कार. उन्हाळा स्पेशल टरबूजाचं सरबत आज आपण तयार केलेलं आहे. हे सरबत खाताही येणार आहे आणि पिताही येणार आहे. खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या. तर इथं मी पूर्ण एक टरबुजामधील अर्ध टरबूज वापरलेला आहे आणि त्याचे परत 2 भाग करून घेतलेले आहेत. तर आता एक भाग आपण बाजूला ठेवून देऊया आणि एका भागाचे आपण उभे काप करून घेऊ. तर हे काप मी यासाठी करत आहे कारण याचा मला ज्यूस काढून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जर ज्यूस मी काढल त्या पद्धतीने काढायचा असेल तर खूप सोपं आहे. खूप मस्त अशी एक मी ट्रिक इथं तुम्हाला दाखवलेली आहे. ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. खूप सोपं आहे. भांडेसुद्धा जास्त भरणार नाही. यासाठी इथं मी एक प्लास्टिकचं मोठं टोपलं घेतलेलं आहे. त्यावरती ही पुरणची जाळी ठेवून घेतलेली. तर ह्या जाळीचे भरपूर फायदे आणि भरपूर उपयोग आपल्याला माहीतच आहेत. त्यामध्येच मी आता हा टरबुजाचा ज्यूस तयार करण्यासाठी या जाळीचा उपयोग करत आहे. तर या जाळीवर आपण या उभ्या कापून घेतलेल्या फोडी अशा पद्धतीनं घासून घ्यायच्यात. यामध्ये आपल्याला बियाही वेगळ्या मिळतील आणि आपला जास्त गरही वाटोळ होणार नाही. तर बघा, आता मी अर्धी फोड यावरती घासून घेतलेली आहे आणि उरलेलं बाकीचं जे कर्व असतं त्यामुळं ते व्यवस्थित घासत नाही, म्हणून मी याचे परत 2 भाग करून घेतलेत. आणि बघा, तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं टरबुजाची ही फोड क्लीन अशी झालेली आहे आणि पूर्ण रस यामधला खाली पडलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा टरबुजाचा ज्यूस इथं तयार केला आहे. जर ते अवघड जात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा इथं टरबुजाचा ज्यूस बिना मिक्सरचा काढू शकता. मिक्सरवर टरबुजाचा ज्यूस काढत असताना त्यामधील बियासुद्धा फुटल्या जातात, त्यामुळे आपल्याला या ज्यूसची थोडीशी चव बिघडल्यासारखी वाटते. पण अशा पद्धतीने जर तुम्ही टरबुजाचा ज्यूस काढून घेतला तर फक्त 10 मिनिटांमध्ये अर्ध्या टरबुजाचा ज्यूस इथं आपण काढून घेऊ शकतो. तो सुद्धा थोडाही टरबूज वाया न घालवता आणि यामधील बियासुद्धा या ज्यूसमध्ये न जाता आपण हा टरबुजाचा ज्यूस फक्त 10 मिनिटांमध्ये जवळपास अर्धा लिटर एवढा टरबुजाचा ज्यूस जास्त मेहनत न घेता मी अशा पद्धतीनं काढून घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की फॉलो करा आणि ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आता आपण हा ज्यूस एका साईडला झाकून ठेवूया, म्हणजेच फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालतो. आता उरलेला जो टरबुजाचा एक भाग होता, एकदम छोटे छोटे काप इथं आपल्याला करून घ्यायचेत. होता होईल तेवढे छोटे भाग आपल्याला करायचेत. मी जसे येतील तसे इथं काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर यापेक्षा बारीक काप येत असतील तर तुम्ही ते करून घ्या. खूप छान असं हे सरबत आज आपण इथं तयार करत आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघून घ्या. आपण जे हे सरबत बनवत आहोत ते मोठ्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर रोडवर विकल्या जातं आणि लोकसुद्धा खूप आवडीने हे सरबत पितात किंवा खातात. तर आपण हे घरी तरी बनवून पाहूया, म्हणून मी हे खास सरबत तयार केलेलं होतं आणि हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आता छोटे छोटे काप इथं मी काढलेले आहेत. त्यामधल्या बियासुद्धा आता मी इथं बाजूला काढून घेतलेल्या आहेत. जर मोठे काप वाटत असतील तर ते लगेच तिथल्या तिथं आपण चाकूच्या मदतीनं बारीक करून घ्यायचेत. आणि बघा, उरलेल्या सगळ्या बिया आपण अशा निवडून बाजूला काढून घ्यायच्यात. तर आता हे टरबुजाचे काप तयार झालेले आहेत. आता आपण ज्यूसचं भांडं जवळ घेऊया आणि त्या ज्यूसच्या भांड्यामध्ये आपण आता घालणार आहोत साखर. आता टरबूज किती गोड आहे यानुसार आपल्याला इथं साखर वापरायची किंवा नाही वापरली तरीही चालते. तर मी इथं जवळपास अर्धी वाटी साखर घालत आहे, कारण हा ज्यूस अर्धा लिटर आहे. त्याचसोबत अर्ध्या लिटरच्या प्रमाणामध्ये जेवढं टरबूज झालं होतं तेवढंच टरबूज मी नंतर घालणार आहे, त्यामुळे एवढी साखर लागणारच आहे. तर अर्धी वाटी साखर आता मी इथं घातलेली. त्यानंतर इथं मी सब्जाच्या बिया भिजत घातलेल्या होत्या आणि त्या मस्त भिजून छान अशा फुलून तयार झालेल्या आहेत. जवळपास 1 वाटीभर सब्जाच्या बिया इथं मी या शरबतमध्ये घातलेल्या आहेत. आता यामध्ये आपण टरबुजाचे काप घालून घेऊया आणि आता थोड्याच वेळात मस्त असं खाता खाता पिता येणार किंवा पिता पिता खाता येणार असं टरबुजाचं शरबत आपलं तयार होणार आहे. तर बघा, आता इथं मी टरबुजाचे पूर्ण काप या बाउलमध्ये घालून घेतलेले आहेत. आता हे छान असं मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपल्याला यामध्ये वापरायचं आहे 1 ग्लास एवढं दूध. तर दुधाचं प्रमाण आपण कमी सुद्धा करू शकतो किंवा थोडंसं जास्त सुद्धा ठेवू शकतो. तर मी इथं 1 ग्लास दूध यामध्ये घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता शरबताचा किंवा टरबुजाच्या ज्यूसचा किंवा मिल्कशेक आपण याला म्हणू शकतो, याचा कलर एकदम भारी असा गुलाबी रंगावर तयार झालेला आहे. तर यामध्ये आपण इथं अर्धी वाटीच्या प्रमाणामध्ये रोज सिरप किंवा रूह अफजाचं शरबत इथं आपण वापरू शकतो. पण माझ्याकडे हे दोन्ही नव्हतं, त्यामुळे मी रोज इसेन्स इथं वापरलेला आहे. कारण गुलाबासारखा कलर तर ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे फक्त चव आणि सुगंध आपल्याला इथं द्यायचा होता, त्यामुळे फक्त मी अर्धा चमचा एवढा इसेन्स इथं वापरलेला आहे. आता हा इसेन्स नसला तरीही चालतो, काही हरकत नाही. मेन टरबुजाची चव आपल्याला महत्त्वाची. आणि उन्हाळा स्पेशल असं टरबुजाचं शरबत किंवा याला मोहब्बत का शरबत असं सुद्धा म्हणतात आणि खूप मोठ्या प्रमाणात
प्रमाणावर या सरबताची विक्री होते आणि लोकसुद्धा आवडीने खातात. तर आपण बाहेरचं विकत खाण्यापेक्षा स्वच्छतेकडे लक्ष देऊन घरगुती पद्धतीने हे सरबत जर करून खाल्लं तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला नक्कीच फायदा होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तसेच रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा. त्यासोबतच ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन, साध्या आणि सोप्या इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत व्हिडिओज बघत राहा. पुन्हा भेटूयात. बाय बाय.